सिच्युएशन होती जेव्हा प्राचीसोबत हे झालं, काय बोलाल याविषयी? सकाळी आम्ही सगळे घरी होतो. मी मंदिरात गेलो होतो. मंदिरातून 11 वाजता आलो. आता आपण जो व्हिडिओ बघितला तो फक्त एक दृश्य नाही, तो एका आई वडिलांचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य आहे. डोळ्यातून न थांबणारे अश्रू आणि चेहऱ्यावर न शब्दात मावणाऱ्या वेदना. स्वतःच्या पोटच्या लेकीला स्वतःच्याच घरात मृत अवस्थेत पाहण्याचं भीषण वास्तव त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. जेव्हा आईवडिलांनी तिला बघितलं त्या क्षणी समोर दिसलं ते दृश्य ज्यांनी दोघांनाही काही क्षण स्तब्ध केलं. गळ्याला फास, घरात शांतता आणि जमिनीवर कोसळलेली आई वडिलांची दुनिया. ज्या लेकीला त्यांनी 23 वर्ष हसत खेळत वाढवलं, जिचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं होतं, तीच लेक आज कायमची शांत झाली. हे दृश्य पाहून कोणाच्याही अंगावर शहारे येतील आणि मन काही क्षणांसाठी सुन्न देखील होईल. हे ऐकताना कुठल्या सिनेमातील कथा वाटू शकते, पण ही कटू वास्तविकता आहे नागपूरच्या मानकापूर परिसरातील. प्राची ही 23 वर्षाची तरुणी. सुरुवातीला सांगण्यात आलं प्राचीने गळफास घेतला, पण पोस्टमॉर्टम अहवालानंतर सत्याचं भीषण रूप समोर आलं. हा आत्महत्येचा प्रकार नव्हता, ही एक नियोजित हत्या होती. यावर आई वेदनेत असताना बोलताना म्हणाली, हा बनाव आहे, माझी मुलगी गेली, पण मला न्याय हवाच. काय सांगाल, काय सिच्युएशन होती जेव्हा प्राचीसोबत हे झालं, काय बोलाल याविषयी? सकाळी आम्ही सगळे घरी होतो. मी मंदिरात गेलो होतो. मंदिरातून 11 वाजता आलो. हातपाय धुतले, कपडे बदलले ना, मग आम्ही बँकेत गेलो. 11, सव्वा 11 बँकेत गेलो आम्ही दोघं बी जण. ते एकटे टॅपवरचं ते काम करत होते, ते शेअर बाजाराचं काम करत होते. ते मला म्हणे, आई लवकर या, मला म्हणे क्लासला जायचे आहे ना, पैसे पण द्यायचा. तर मी 5,000 रुपये त्या बँकेत जमा बी केलेत, म्हणजे त्यांच्या खात्यावर. मग आम्ही गेलो आणि 12च्या आतमध्येच आम्ही आलो. तर तितक्या त्यांनी आमच्यावर नजर ठेवली. तर काय ठेवलं नाही, काय की माझ्या मुलग्यानं, माझी सून ते ड्युटीवर गेले होते, ते एकटीच होते घरात काम करत होते. आणि मग आम्ही आलो, बघितलं, इथं चिखल कसं करायला, पाणी सांडलं आहे, टेबल इकडे सरकलेलं आहे. म्हणताना यानं म्हटलं कुठंतरी आंघोळ करायला गेली असेल म्हणे ते. मी पोचून गेलो, त्यांनी पोचला. मग तिथं आम्ही आंघोळीला बाथरूममध्ये बघलं, बाथरूममध्ये बी नाही. इकडे आवाज देते, लई आवाज दिला, इकडे तिकडे आवाज दिला, आवाज नाही. मग आम्ही दरवाजा बघितला पायरीच्या, ते आतून लागलेलं होतं. म्हणलं लईच आतून लागलं. तर मी म्हटलं काय झालं, काहीतरी गडबड आहे म्हटलं. मग शेजारची बाई होते, शेजारची बाईला मग आम्ही आवाज दिला, भाभी म्हटला इधर से अंदर से लॉक लगाए बोला, तो हमको ऊपर से जाने का बोला. त्यांच्या पायरीवरून आम्ही त्यांच्या बिल्डिंगवर जाऊन मग आपल्या याच्यावर स्लॅबवर उतरलो. हे उतरले, माझ्यानं काही उतरणं होत नाही. हे उतरले आणि आमच्या शेजारचं एक जण येत होता, तर हे खूप ओरडायला लागले, प्राची दरवाजा उघड, दरवाजा. तर काय बोलतच नव्हते. ते एक जण होतं, ते आमचे तिवारी म्हणून होता, आता त्याचं नाव काय, ते सँडेल, तो होता. तर म्हणे काकू काय झालं, तर म्हणे प्राची आतमध्ये या म्हणे, दरवाजाच उघडत नाही म्हटलं. तर म्हणे तुम्ही एक काम करा, खाली या, दरवाजा तुम्ही आतली कडी उघडा म्हणे, मी येतो. तर मी मग अजून परत त्या पायरीनं खाली आलो, काय की माझे दोन्ही बायाचे गुडघ्याचे ऑपरेशन झालं, मला काही तेवढं काय चालता येत नाही. मग आल्यानंतर तो यांनी दरवाजा उघडल्यानंतर तो सँडेवरती गेला आणि त्यांनी खूप आवाज दिला. तर म्हणे खुलत नाही, मला काका म्हणे उघडत नाही, काय करू. मी दरवाजा तोडून घे. तोडू का, मी तोड. बघितलं तर ते असे खाटावर असे दिवाणवर बसले होते, असे 2 पायानं असं काय ते ओंडी असे लटकून अशी ठेवली होती त्यांनी. मग ते बघून मी तर घाबरलो, एकदम थंडच पडलो. ते दरवाजाकडे आमच्याकडे लक्ष नाही, कुठं लक्ष नाही. आणि तो पण सँडपाना सगळ्यांना. मग पोराला आम्ही फोन केला, मग पोरगं धावत आला. ते आले पोलिसाला, तिथून ते आम्हालाही वाटत होतं काय झालं काय नाही. पण नंतर मग माहीत झालं, पोलिस आल्यावर त्याच्या डोक्याला मार लागलेला आहे, रक्त
त्यांनी बघितलं ना सगळं, तर मग त्यांना रक्त दिसतं. तर म्हणे हे तर हे नाही आहे म्हटलं, याचे मर्डर झालं आहे म्हणे. मर्डर करून त्याला ते असं बांधून ठेवलेलं म्हणे अडकवून. काय आहे तुझं? आमची मागणी याच आहे, एक तर त्याला फाशी, तुम्हाला फाशी जर देणं होत नसेल तर आमच्या ताब्यात द्या, आम्हाला काय करायचं आम्ही करू, नाही तर जन्मठेपेची शिक्षा. तो बाहेर मरेपर्यंत तो बाहेर आलाच नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तिची आई, तिची पत्नी, तिची आई आमच्या घरात आली न, तिनंच सांगितलं की जो कोणी असेल त्याला चांगली शिक्षा द्या म्हणून. तर माझं तेच म्हणणं आहे का तिच्या आईला पण आणि तिच्या बायकोला पण ताब्यात घेतलं पाहिजे ना. मग कोणी बी असू दे, नाही तुम्ही लिहून द्या, माझ्या पोराला फाशी द्या. नाही लिहून देतात तर आमच्या ताब्यात, तुम्हाला फाशी द्यायचे नसेल तर आमच्या ताब्यात द्या. नाही त्याला जन्मठेप, तो बाहेर आलाच नाही पाहिजे, त्याचे तोंडही दुसलं नाही पाहिजे. डोळ्यात अश्रू, आवाजात संताप आणि मनात एकच मागणी. वडील म्हणतात, माझ्या मुलीला जसं मारलं तसंच त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. माझ्या लेकीचा न्याय पारदर्शक हवा. आपण आता बघत आहोत की नागपूरमध्ये दिवसेंदिवस दिवसाढवळ्या आपण खून, मर्डर ह्या गोष्टी ऐकतो, पण कुठेतरी काही गोष्टी अशा होतात त्या आपल्याला एका कथासारख्या वाटतात. पण अशातच नागपूरमध्ये मानकापूर या भागातून एक अशी दुर्दैवी घटना समोर आलेली आहे, ज्यामध्ये एक तरुण मुलगी 23 वर्षाची, जिच्या बेडरूममध्ये तिने गळफास लावल्याची घटना ही समोर आली. पण पोस्टमॉर्टम केल्यानंतर जेव्हा मेयो रुग्णालयातून रिपोर्ट्स पुढे आले, त्यामध्ये माहिती पडलं की मुलीवर हत्या केली गेली आहे, तिला मारलेलं आहे. मारल्यानंतर गंभीर तिच्यावर इजा झाली आणि त्यानंतर तिचा गळफास लावण्यात आलेला आहे, असा एक कुठेतरी संशय व्यक्त केला गेला होता. पण याच निमित्ताने आता आमच्यासोबत आहेत त्याच मुलीचे आई वडील आणि काही साक्षीदार देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून बोलण्याचा प्रयत्न करू आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करू की तेथील परिस्थिती काय होती, त्या क्षणी काय झालं होतं आणि त्यांनी काय बघितलं. सर्वप्रथम काय सांगाल, तुमची मुलगी 23 वर्षाची, जेव्हा तो प्रसंग घडला काय वाटतं त्याबद्दल? काय वाटतं, आम्ही आलो तेव्हा मुलगी आतून सगळ्या कळ्या लागत वर गेली होती. म्हटलं असेल कुठंतरी, बघितलं तर आवाज देते दिसतच नाही. मग मी शेजारच्या याच्यावरून गेलो, सगळ्या ठिकाणी कळ्या लागत, आतमध्ये बघतो तर बसलेली होती असं. मग माझं सगळं लक्ष माझ्या मुलीकडेच. म्हटलं काय झालं म्हटलं असेल काही, तर काढलं कळायचं, त्याला झोपवलं. मग डॉक्टरांना फोन केलं, डॉक्टर आले, डॉक्टर म्हणे नाही आहे. मग ते काही मला काही समजलंच नाही काय, तर सगळ्यांना बोलवलं इकडून तिकडून. शेजारचा त्यांनी दरवाजा तोडला, बघते तर मुलगी अशी दिवाणवर बसली होती. जसं माझ्या मुलीचं झालं तसं त्याला सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे. प्रत्यक्षदर्शी जेव्हा तिथे होते त्यांचा आरोप आहे की आरोपी शेखर ढोरे आणि त्याच्या सहपरिवाराने मिळून प्राचीची हत्या केली. या मुलीला न्याय मिळावा यासाठी संपूर्ण समाज एकत्र येईल आणि न्याय मिळाला नाही तर आंदोलनाचा मार्गही अवलंबला जाईल, असा इशारा साक्षीदारांनी दिला आहे. काय सांगाल, जी सिच्युएशन होती ज्यावेळेस तिने गळफास लावला आणि तुम्ही म्हणता की ती कोणीतरी केलेली हत्या आहे, त्यावेळेस काय सांगाल की ती सिच्युएशन कशावरून आली आणि तिला काही असं घाव आणि काही दिसलं? साक्षी ही एकटी घरी होती आणि तिचे आई वडील प्राची आणि तिचे आई वडील बँकेत गेलेले होते. ज्या व्यक्तीने हा प्रकार घडवला त्यांनी एकटी ते मुलगी आहे ह्या बघून त्यांनी तो घात केला. जेव्हा आई वडील नसताना तो व्यक्ती त्या घरात गेला, म्हणजेच तो पूर्वनियोजन करून त्या घरात गेलेला होता. त्याच्या अजून काही मनसे त्याच्या मनामध्ये असेल, परंतु त्या मुलीची हिंमत ती दाद द्यायला पाहिजे की तिने संघर्ष केला आणि परंतु त्या व्यक्तीसोबत ते लढू शकली नाही, ती हारली. परंतु आमची मागणी आहे की ज्या पद्धतीने पोलीस तपास करत आहे, आम्हाला शंका आहे का तो पारदर्शी होत नाही आहे. ते तपास पारदर्शी झाली पाहिजे. जर त्या मुलीवर ह्या मर्डरच्या अतिरिक्त जर तिच्यासोबत दुसरा दुष्कर्म किंवा दुसरा अत्याचार झाला आहे तर त्या आरोपीला फाशीची सजा झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आता पोस्टमॉर्टमची रिपोर्ट 1-2 दिवसामध्ये येणार आहे
जर त्या रिपोर्टमध्ये त्या महिलेसोबत मर्डरच्या अतिरिक्त जर अत्याचार झाला आहे तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही समाज पेटवू आणि आंदोलनाची भूमिका घेऊ. आम्ही गप्प बसणार नाही आहे. हा लढवीय समाज आहे. आम्ही शांत बसणार नाही आणि हा आंदोलन तीव्र होईल. आणि त्या मुलीला ज्या ज्या व्यक्तींनी आणि एक त्या विशेषतः सांगतो की त्या आरोपीसोबत आम्हाला शंका आहे की तो एकटा नाही आहे, त्याच्यासोबत 1-2 जण सोबत आहे. त्याच्यानंतर ज्या वारदात त्यांनी केल्या तो आपल्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्याच्या पत्नी, तिची पत्नी, त्या माणसाची पत्नी आणि त्याची आई, तिला ह्या मर्डरच्या बाबतीत कल्पना होती का यांनी त्या आजूबाजूला कुठंतरी याला घात केलेला आहे. परंतु तिच्या आई आणि तिच्या पत्नीनं हे लपवण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला असं वाटते की त्यालासुद्धा सजा झाली पाहिजे की मर्डर करणाऱ्या व्यक्तीपेक्षा मर्डर लपवणारा हा सुद्धा गुन्हेगार असते आणि त्याला कडी शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आहे. आज आम्ही आदरणीय परिमंडल 2 DCP साहेब यांना आम्ही भेटायला आलो आहे आणि त्यांना सांगायला आलो आहे की जर ह्या केसमध्ये, ह्या प्रकरणामध्ये, खापेकरच्या ह्या केसमध्ये पारदर्शी जर तपास झाली नाही तर आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ आणि जे काही ह्या केसमध्ये लपवण्याचा जे प्रयत्न करतात त्याला आम्ही सोडणार नाही. आम्ही जनतेच्या समोर जाऊ. DCP सरांशी तुम्ही जेव्हा निवेदन दिलं त्यांच्याजवळ आपल्या ज्या तुम्ही भूमिका मांडल्या त्यांनी काय रिप्लाय त्यावर तुम्हाला नाही, दिला? ॲक्च्युली DCP साहेबांनी आम्हाला 1 वाजताचा वेळ दिलेला होता. आदरणीय प्रवीणजी डटके त्यांच्यासोबत काल चर्चा झाल्या, माझ्यासोबतही चर्चा झाल्या आणि त्यांनी 1 वाजताची वेळ दिलेली होती. आता 1:15 झालेले आहेत. आम्ही त्यांची वाट बघतो आहे. आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करू आणि हे सगळी मागणी करणार आहे. त्या साक्षी, प्राची आणि हेमराज खापेकर ह्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. आम्ही संपूर्ण समाज त्या मुलीच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही न्याय मागू. जर न्याय आम्हाला रस्त्यावर उतरून मागावं लागेल तरी आम्ही मागे हटणार नाही. एंड करू ना. आपण बघितलेलंच आहे की ज्या घटना आहे दिवसेंदिवस वाढत आहेत, पण कुठेतरी प्रशासन कमी पडतो का, की कुठेतरी पालकांचं दुर्लक्ष होतं का, किंवा मग अशा आपण मोकाटपणे ज्या गोष्टी बघतो आहे यामागे कुणाचा हात असू शकतं? कसं इतकं निर्भीडतेने या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात? खरंच हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आपल्याला दिसत आहे. पण यांच्याकडून जी भूमिका यांनी मांडलेली आहे, यांचं म्हणणं आहे की आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, आम्हाला जो न्याय पाहिजे तो न्याय मिळाला नाही आणि न्याय प्रक्रियेत ही पारदर्शक व्हायला हवी, हे यांच्या मागण्या आहेत. नक्कीच यांना आता उत्तर मिळतं का हे बघणंही तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. नेशन सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह मी रोहिणी, नागपूर. पोलिसांनी ही माहिती दिली. आरोपीचा तातडीने शोध घेण्यात आला असून त्याच्याकडून सर्व माहिती घेण्यात आली. सध्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्यासोबत आणखी कोणी आहे का यावर पोलीस कारवाई करत आहे. या तपासामध्ये सुरुवातीला हा खून कोणी केला याबाबत काही माहिती मिळत नव्हती. घरचे जे मृतक मुलीच्या घरचे लोक आहेत तेही ठोस खुनाबाबत काही सांगू शकत नव्हते. त्यामुळे आमच्या मर्ग प्रकरणाचे जे चौकशी अधिकारी होते त्यांची खबर घेऊन अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा आणि खून करून पुरावा नष्ट केल्याबाबतचा गुन्हा आम्ही त्या ठिकाणी दाखल केला. गुन्हा दाखल करून तपास चालू केला असता त्या शेजारी राहणारा, मुलीच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात राहणारा शेखर डोरे, वय 38 वर्ष हा इसम आहे. त्याचं नाव तपासामध्ये समोर आलं. शेखर डोरे आणि मृतक मुलगी यांच्या कुटुंबियांचे काही वर्षापूर्वी अतिशय चांगले आणि घनिष्ठ संबंध होते. दोघांचं एकमेकांकडे येणं जाणं असायचं. परंतु शेखर डोरे आणि ही पीडित मुलगी यांच्यामध्ये जास्त बोलचाल होत होती, जास्त बोलणं होत होतं. आणि हे जेव्हा घरच्यांच्या लक्षात आलं तेव्हा पीडित मुलीच्या, मयत मुलीच्या भावानं त्यांना समजावून सांगितलं की एवढं जास्त बोलणं चांगलं नाही. आणि तेव्हापासून मागच्या 1.5 ते 2 वर्षापासून त्यांच्यातली बोलचाल बऱ्याच प्रमाणात बंद झालेली होती. कदाचित त्या गोष्टीचा राग आरोपीच्या मनात असावा. दिनांक 19 रोजी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आरोपीला त्यानंतर आम्ही ताब्यात घेतलं आणि आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली असता असं दिसून येतंय की ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी घरात कोणी नसताना आरोपी त्या ठिकाणी आला आणि मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. मुलीने त्याला विरोध केला. त्यातून त्यांची बाचाबाची झाली. त्या रागातून झटापट झाली आणि त्यामध्ये रागारागानं पीडित मुलीचा गळा
त्याने आवळला, तिला बेशुद्ध केली आणि त्यानंतर तिचं डोकं हे जमिनीवर आपटलं. तिला ओढत ओढत वरच्या म्हणजे पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी जो पलंग होता त्या पलंगावर जो पंखा होता त्या पंख्याला ओढणीनं लटकून गळफास घेतला असल्याचं त्याने भासवलं. त्याबाबतची कबुली ही आरोपीनं दिलेली आहे आणि आरोपीला त्यानुसार आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यापुढे त्याचा अधिक तपास आम्ही करत आहोत. गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजे परवा रात्री गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे 12 तासाच्या आत आपण त्या आरोपीला निष्पन्न केलं आणि त्याला ताब्यात घेण्यात यश मिळवलेलं आहे. सदरची संपूर्ण जी कारवाई आहे ही माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर, माननीय जॉईंट CP श्री रेड्डी सर, माननीय ॲडिशनल CP दाभाडे सर, नित्यानंद झा सर जे आमचे DCP आहेत आणि ACP जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि आमच्या टीमनं ती कारवाई केलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. आता उद्या आरोपीला आम्ही मान्य न्यायालयात हजर करणार आहोत आणि अधिक त्याची पोलीस कस्टडी घेऊन पुढचा तपास करणार आहोत. सध्या तरी एकाच आरोपीनं गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न आहे. त्याचा आणि कोणी साथीदार वगैरे होता का याबाबत देखील आम्ही तपास करत आहोत आणि अधिक तपासाअंती पुढील कारवाई करण्यात येईल. आता प्रश्न असा येतो की प्राचीला न्याय मिळेल का? हा प्रश्न आता संपूर्ण समाज विचारते.